नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आज आपण त्यांचं मनोगत ऐकणार आहोत. अभंग. अभंग हा शब्द उच्चारताच आपल्या नजरेसमोर हातात चिपळ्या घेतलेली, विठ्ठलभक्ती देहभान हरपून कीर्तन करणारी, हरिप्रेम रसात नखशिकांत डवरलेली तुकोबा रायांची शुद्ध सात्विक मूर्तीच उभी राहते. आणि त्यावेळी तुकोबांचाच अभंग आपल्याला आठवतो. कोणता? विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपळी या धन. विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी. विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. तुका विठ्ठल सर्वांगे. या अभंगात विठ्ठल नाम संकीर्तनात रंगलेल्या तुकोबांची प्रतिमा साक्षात साकार झालेली दिसते. इथे विठ्ठल आणि तुकाराम हे वेगळे नाहीतच. या अभंगात देवभक्तांचं ऐक्य किती मधुरतेने प्रकट झालेलं आहे. तुकोबांच्या साध्या सोप्या शब्दातच हरिप्रेम रसामृताचा कल्लोळ उठवण्याचं सामर्थ्य भरलेलं आहे. आपलं भाग्यच मोठं म्हणून सर्वांगाने विठ्ठल झालेल्या तुकोबांविषयी आपल्याला लिहायला मिळालेलं आहे, असं मला प्रकर्षांनी जाणवलं आहे. आम्हाला एमएच्या परीक्षेला विशेष लेखक म्हणून संपूर्ण तुकाराम हा विषय होता. त्याला विकल्प म्हणून संपूर्ण गडकरी हा विषयही घेता येत होता. कवी, नाटककार, हास्यलेखक म्हणून गडकरी विशेष आकर्षक वाटत होता. पण केवळ वडिलांच्या आग्रहाखातर म्हणून मी तुकाराम विषय घेतला. त्याचा अभ्यास करताना लक्षात यायला लागलं की अरे, या तुकाराम गाथेत तर काव्य, नाट्य, कथा सर्व काही आहेच आहे की. वीर, वत्सल, हास्य, करुण अशा विविध रंगांनी यातला भक्तिरस बहारलेला आहे. आणि या गाथेची संपन्नता अशी आहे की मनात कुठलाही वैचारिक तरंग येवो त्याला साथ देणारा अभंग यात आढळतोच. परीक्षार्थी म्हणून तुकारामांचा अभ्यास करता करता मी अभ्यासकाची आस्वादक कधी झाले माझं मलाच कळलं नाही. परीक्षा झाली, अभ्यास संपला, पण मनात ठाण मारून बसलेले तुकोबा तिथेच दृढपणे बसले असल्याची मला जाणवलं. आणि तुकाराम हा आयुष्यभर करायचा अभ्यास आहे असंही लक्षात आलं. अर्थात हा अभ्यास किचकट तर नाहीच आहे, उलट अतिशय आनंददायी आहे. एवढंच नाही तर आयुष्याच्या खास खळग्यांच्या वाटेवर ममत्वाने बोट धरणाराही आहे हेही लक्षात आलं. आणि त्याचवेळी मी परीक्षेला तुकारामच विषय घ्यावा अशी प्रेमळ सक्ती करणाऱ्या माझ्या वडिलांची भूमिका देखील माझ्या ध्यानी आली. दैनिक प्रहारने मला तुकारामांवर लेखमाला लिहिण्याची संधी दिली. त्यामुळे पुनश्च तुकारामांचा पद्धतशीर अभ्यास करता आला आणि तुकाराम विषयांचं वैशिष्ट्य परत नव्याने अनुभवायलाही येऊ लागलं. अल्पाक्षरातून विशालार्थ ही तर तुकारामांच्या काव्याची विशेषतः माझ्या मनाला फार भावते. कधी कधी तुकाराम आपल्या अभंग अर्थांची अशी काही दालनं उघडून देतात की त्यात प्रवेश करतानाच आपण स्तिमित होऊन जातो. जसं की पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका. पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका हे हो हाती एका समर्थाचे. अनामिकाचे हाती समर्थांचा शिक्का. न मानिता लोका येईल कळो. तुका म्हणे येथे दुराग्रह खोटा. तुका म्हणे येथे दुराग्रह खोटा. आपल्या अदृष्टा शरण जावे. पाषाणाच्या मूर्तीला सोन्याच्या पादुका घातल्या तरी पादुकांपेक्षा मूर्ती श्रेष्ठ आहे. ज्याच्या स्वतःच्या नावाला काहीही वजन नाही, परंतु वजनदार व्यक्तीचा, शासकाचा शिक्का त्याच्याकडे असेल तर त्या अनामिकाचं म्हणणं भल्या भल्यांना मानावं लागतंच. न मानणारा शिक्षेला पात्र होतो. तुकाराम म्हणतात अशा वेळी त्या त्या गोष्टीच्या मूळ किमतीकडे लक्ष देणं दुराग्रहच ठरेल. ज्याचं त्याचं नशीब म्हणून अदृष्टाला शरण जावं लागतं.
या अभंगात प्रत्येक वस्तूची किंमत कशी ठरते हा व्यवहार तर उत्तम सांगितलेलाच आहे, पण यातही काव्य आहे. कारण विरोधाभासाची चमत्कृती त्यात आहे. सोनं बहुमोल आहे, पाषाण अल्पमोल असलं तरी मूर्तीपुढे पादुकांची किंमतच नाही. आणि याच उलट अनामिकाला स्वतःची किंमत नसली तरी समर्थांच्या शिक्क्याने तो अधिकारीच बनतो. या विरोधाभासाबरोबरच प्रारब्धाचं अटळ तत्त्वही इथे मांडलेलं आहे. आपण नियतीच्या हातचं खेळणं आहोत असा चटपुटणारा विचार उमटत असतानाच श्रीहरीच्या अनन्य भक्तीचा एकदा शिक्का मिळाला की हरिदासाचं साधं सुधे शब्दही अक्षर वाङ्मय बनतात. हा भक्तियोगही यातून ध्वनित झालेला ध्यानात येतो. अदृष्ट म्हणजे जे दिसत नाही, त्याचं मूल जे प्रत्यक्ष दिसतं त्याच्यापेक्षा कितीतरी भिन्न असतं. अर्थातच हे अदृष्ट आपल्याच हातून घडणाऱ्या बऱ्या वाईट कर्मातून घडलेलं असतं. आणि म्हणूनच जो क्षण हातात असतो तो सत्कर्मातच व्यतीत करावा हा विचारही मनात ठसतो. अशा रीतीने विचारांचं नानाविध तरंग मनात उठविण्याचं सामर्थ्य तुकारामांच्याच अभंगात आहे. मनावरचे अभंग, हरिनामावरचे अभंग, आत्मचरित्रात्मक अभंग या एक प्रकारे एक विषय घेऊन तुकारामांच्या समग्र अभंग वाङ्मयाचा धांडोळा घ्यावा असं ठरवलं. तेव्हा लक्षात आलं की या अभंग पुष्पांना किती वेचावं. तुकोबांच्या सारस्वताचं झाड चिरंतन बहरलेलंच आहे. त्यांच्या साहित्य गुणरूपांची मोजदाद करता येणं शक्यच नाही आहे, पण त्याचा सुगंध तर हृदयात जितका जमेल तितका भरून तर घेता येईल ना. असा विचार करून एकेका विषयानुसार तुकारामांच्या अभंगांचा मागोवा घेतला आहे. अर्थातच त्यांच्या सर्व अभंगांचा मागोवा घेतला गेला असा दावा मी कधीच करू शकणार नाही, पण हा मागोवा विलक्षण आनंद देणारा आहे आणि तो ठरलेला आहे हे मात्र निश्चितच आहे. हा आनंद चिरस्मरणीय होण्याची वेळ आली जेव्हा इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटीचे कुलपती माननीय डॉक्टर विजय भटकर यांनी तुकारामावरची ही लेखमाला पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्याचं मनावर घेतलं. अध्यात्म आणि विज्ञान यांच्यातल्या अन्योन्य संबंधावर प्रकाश टाकणाऱ्या भटकर सरांमुळेच कुठलंही कार्य चैतन्यमयच होतं. अर्थातच तुका विठ्ठल सर्वांगे या पुस्तकाच्या प्रकाशनालाही त्यांच्यामुळेच चैतन्यशीलता आलेली आहे. या चैतन्याच्या प्रकाशात सदैव कार्य करायला मिळावं म्हणून भागवत मंदिराच्या कळसापर्यंत पोचलेल्या तुकाराम माऊलींना शरण जाऊन त्यांच्या शब्दात त्यांना विनवते. नेणे मी काही युक्तीची ते खोली, नेणे मी काही युक्तीची ते खोली, म्हणोनी ठेविली पायी डोई, म्हणोनी ठेविली पायी डोई. 3372 हा अभंग आहे. इथेच आपण आज संपवणार आहोत. डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी.